नमस्कार मंडळी, चला आज आपण बोलूया क्विलबॉटबद्दल. हे एक असं AI टूल आहे जे म्हणतं की ते प्रत्येक लेखकाचं बेस्ट फ्रेंड बनू शकतं. बरं, मग चला सुरुवातीला एका कॉमन प्रॉब्लेमबद्दल बोलूया. तो प्रॉब्लेम जो लिहिताना जवळजवळ प्रत्येकालाच येतो. कधी असं झाले का की योग्य शब्द सुचत नाहीयेत, किंवा व्याकरण बरोबर आहे की नाही हेच कळत नाहीये, किंवा आपलं लिखाण थोडं अजून प्रोफेशनल वाटायला हवं असं वाटतं? ह्या अडचणी खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आहेत. मग ते कॉलेजचं असाइनमेंट असो, ऑफिसचा एखादा महत्त्वाचा ईमेल असो, किंवा साधा ब्लॉग लिहिणं असो. आणि बरोबर याच ठिकाणी मदतीला येतात आजची नवीन AI साधनं. त्यातलं एक खूप महत्त्वाचं नाव आहे क्विलबॉट. तर मग क्विलबॉट नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं AI पॉवर्ड रायटिंग असिस्टंट आहे जे लिखाणाची संपूर्ण प्रक्रिया एकदम सोपी, फास्ट आणि जास्त परिणामकारक बनवण्यासाठीच डिझाईन केलं गेलंय. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, क्विलबॉट सुरुवातीपासूनच असं सर्वगुण संपन्न नव्हतं. त्याची सुरुवात झाली होती एक साधं पॅराफ्रेझिंग टूल म्हणून, म्हणजे फक्त वाक्य बदलून देणारं. पण हळूहळू त्यात नवनवीन फीचर्स येत गेली आणि आज ते एक कम्प्लीट रायटिंग प्लॅटफॉर्म बनलंय. आणि हेच त्याच्या लोकप्रियतेमागचं एक मोठं कारण आहे. बरं, मग आता जरा याच्या आत डोकावून पाहूया का? बघूया याची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि ती सगळी मिळून एका लेखकासाठीचं एक परफेक्ट डिजिटल टूलकिट कसं तयार करतात. आता प्रश्न येतो की हे वापरायला किती सोपं आहे. तर खरं सांगायचं तर खूपच सोपं. मुळात फक्त 3 स्टेप्समध्ये याचं काम होतं. आता इथे खरी गंमत सुरू होते. क्विलबॉटमध्ये वेगवेगळे मोड्स आहेत. म्हणजे समजा लिखाण एकदम फॉर्मल हवाय तर फॉर्मल मोड वापरा. एकदम सोप्या भाषेत हवा असेल तर सिंपल मोड आहे. किंवा काहीतरी क्रिएटिव्ह लिहायचं असेल तर क्रिएटिव्ह मोड आहे. म्हणजे आपल्याला हवा तसा टोन आपण निवडू शकतो. आपल्या लिखाणावर पूर्ण कंट्रोल ठेवता येतो. आणि हे फक्त शब्द इकडून तिकडे करण्यापुरतं मर्यादित नाही आहे. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की क्विलबॉट म्हणजे एक कम्प्लीट पॅकेज आहे. ग्रामर चेक करण्यापासून ते तुम्ही लिहिलेलं कुठून कॉपी तर नाही ना केलंय हे तपासण्यापर्यंत, म्हणजे अगदी सारांश काढण्यापर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय. पण प्रत्यक्षात रिअल वर्ल्डमध्ये याचा वापर कोण आणि कसा करतं, चला ते पाहूया. आणि याचे युजर्स बघितले तर खरंच आश्चर्य वाटेल. विद्यार्थी आणि शिक्षक तर आहेतच, पण त्यांच्यासोबतच मोठे मोठे प्रोफेशनल्स, कंटेंट क्रिएटर्स, एवढंच काय तर नोकरी शोधणारे लोकसुद्धा त्यांच्या रोजच्या कामात क्विलबॉट वापरतात. म्हणजे नक्की कुठे कुठे याचा उपयोग होतो तर बघा, विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या असाइनमेंट्स आणि नोट्समध्ये स्पष्टता आणायला, ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी प्रोफेशनल ईमेल्स आणि रिपोर्ट्स तयार करायला, कंटेंट क्रिएटर्ससाठी स्क्रिप्ट्स किंवा ब्लॉग्स लिखायला, शिक्षकांसाठी अवघड विषय सोपे करून शिकवायला, आणि हो, नोकरी शोधणाऱ्यांना त्यांचे रेझ्युमे आणि कव्हर लेटर्स अधिक प्रभावी बनवायला. म्हणजे यादी बरीच मोठी आहे. बरं, मग आता समजा हे टूल वापरायचं ठरवलं तर त्यातून सर्वोत्तम रिझल्ट कसा मिळवायचा, त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट सारखा आहे. म्हणजे आपण AIला जेवढं स्पष्ट, लहान आणि उद्देशपूर्ण इनपुट देऊ ना, तेवढाच चांगला आणि अचूक आउटपुट मिळेल. कारण शेवटी AIला आपण काय सांगतोय हे व्यवस्थित कळायला हवं. उदाहरणार्थ इथे बघा, नुसतंच आपलं वाक्य टाकण्याऐवजी जर आपण त्याला सांगितलं की हे वाक्य मला प्रोफेशनल वापरासाठी बदलून दे, तर मिळणारा रिझल्ट कित्येक पटीने चांगला आणि आपल्या गरजेनुसार असतो. आणि जर कोणी नुकतेच सुरुवात करत असेल तर त्यांच्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. पहिल्यांदा लहान लहान वाक्यांवर प्रयोग करून बघा. वेगवेगळे मोड्स वापरून काय फरक पडतोय ते तपासा. यात एक समानार्थी स्लाइडर आहे, तो वापरून बघा, खूप मजा येते. थोडक्यात काय तर रोजच्या वापरातल्या गोष्टी जसे की ईमेल किंवा नोट्स पुन्हा लिहून सराव करा. आपोआपच हे टूल कसं वापरायचं आहे याचा अंदाज येईल. आणि या सगळ्याच्या शेवटी एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जसशी ही AI साधनं आपल्या अभिव्यक्तीचा, आपल्या लिखाणाचा एक अविभाज्य भाग बनत आहेत, तसतसं लेखनाच्या मूळ कलेचं स्वरूप कसं बदलेल? AI हे फक्त एक साधन राहणार आहे की ते आपल्या लिहिण्याच्या पद्धतीलाच कायमचं बदलून टाकणार आहे? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.